की महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत विनोद तावडेंचं नावही तितकंच आघाडीवर होतं। पण काही वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रात एकही मोठी राजकीय जबाबदारी ही राहिली नाही आणि आता त्याच विनोद तावडेंच्या खांद्यांवर देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपने 2027च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे। पण उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी तावडेंनाच का देण्यात आली आणि या निर्णयामागे भाजपचा नेमका असा कोणता प्लॅन आहे? विनोद तावडेंचा राजकीय प्रवास, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यातील मतभेद, सगळं काही आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे भाजपसाठी आत्तापासूनच संघटना मजबूत करण्याचं काम महत्त्वाचं ठरणार आहे। उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जातं, त्यामुळे इथली निवडणूक ही जिंकण्यासाठी फक्त प्रचार पुरेसा नसतो, तर बूथ पासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत पक्षाची संपूर्ण यंत्रणा ही मजबूत ठेवावी लागते। याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पण तावडेंना ही जबाबदारी मिळण्यामागे त्यांचा एक मोठा संघटनात्मक अनुभव हा महत्त्वाचा आहे। विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून भाजपच्या राष्ट्रीय संघटनेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या या आतापर्यंत सांभाळल्या आहेत आणि अनेक चढ उतार देखील या पूर्ण प्रवासात त्यांनी पाहिले आहेत। थोडक्यात समजून घेऊयात त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत। 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना सरकार सत्तेत आलं, तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अनेक नावांची चर्चा रंगली होती। त्या काळात भाजपमध्ये अनुभवी नेते एकनाथ खडसे यांचं वजन देखील तितकंच मोठं होतं। त्यांच्यासोबतच विनोद तावडे यांचं नावही महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी चर्चेत होतं। पण शेवटी भाजपने तेच केलं जे त्यांना करायचं होतं, कारण की संध्याकाळी एक निर्णय ठरतो आणि सकाळी एक निर्णय ठरतो। यावरूनच भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं। त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडेंना मात्र महत्त्वाची मंत्रिपद मिळाली। शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, संसदीय कार्य, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा, अल्पसंख्याक विकास आणि वफ अशा अनेक खात्यांची जबाबदारी ही तावडे यांच्याकडे देण्यात आली। म्हणजेच 2014 ते 2019 या काळात तावडे हे महाराष्ट्र सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री म्हणून मानले जायचे। पण याच काळात भाजपच्या महाराष्ट्रातील अंतर्गत राजकारणातही अनेक बदल होत गेले, घडत गेले। अचानक तावडेंच्या राजकीय कारकिर्दीला एक वाद चिटकला, तो म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पदवीचा वाद। त्यांच्या इंजिनिअरिंगच्या पदवीबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। ते खरंच पदवीधर आहेत का? त्यांचा पदवीची मान्यता आहे का? तावडे ग्रॅज्युएट नाहीत असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले। या प्रकरणावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही झाली, मात्र तावडेंनी आपली बाजू मांडताना पदवी बनावट नसल्याचं सांगितलं होतं आणि संबंधित अभ्यासक्रमाबाबत देखील आपलं स्पष्टीकरण हे दिलं होतं। मात्र यामुळे त्या काळात देवेंद्र फडणवीस आणि तावडेंमध्ये अंतर्गत नाराजगी किंवा अंतर्गत वाद हे वाढत गेल्याचं बोललं गेलं। यानंतर तावडे यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019 मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला पडल्यासारखं तावडेंना वाटल्यानंतर त्यांनी दिल्लीतील संघटनात्मक राजकारणात स्वतःचं एक पुनर्वसन केलं आणि तिथे अधिक मोठे स्थान निर्माण केले। महाराष्ट्रात ते प्रशासकीय नेता आणि आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून ओळखले जात होते। दिल्लीमध्ये मात्र त्यांची ओळख ही संघटन, निवडणूक व्यवस्थापन आणि रणनीतिकार म्हणून अशी बनली गेली। अमित शहा यांच्याकडून केंद्रातून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, तिकडून त्यांचा उदय झाला। पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि या ठिकाणी त्यांनी सत्ता आणून देखील दाखवली। त्यामुळे विनोद तावडेंचं पुन्हा वजन या केंद्रातून वाढत गेलं। 2020 मध्ये त्यांच्याकडे हरियाणाच्या भाजप प्रभारी पदाची जबाबदारी ही देण्यात आली आणि 2021 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून झाले। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला गेलेला नेता आता थेट भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत पोहोचला होता। हा तावडेंच्या राजकीय प्रवासातील एक मोठा टर्निंग पॉइंट बनला।
यानंतर आली बिहारची जबाबदारी। 2022 मध्ये भाजपने विनोद तावडेंना बिहारचे प्रभारी बनवलं। ही साधी सुधी जबाबदारी नव्हती बरं का। बिहारमध्ये त्यावेळी भाजप समोर अनेक राजकीय आव्हानं होती। पक्षाची संघटना मजबूत करणं, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणं आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करणं, ही मोठी कामं तावडेंसमोर होती। त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच केंद्राने त्यांच्यावर बिहार सारख्या कठीण राज्याची जबाबदारी सोपवल्याचं त्यावेळी राजकीय विश्लेषणात म्हटलं गेलं आणि ती जबाबदारी त्यांनी पार देखील पाडली। तावडेंची खासियत काय आहे तर ते नेहमी मोठ्या सभांच्या स्टेजवर दिसणारे नेते नाहीयेत, तर पक्षाची आतली यंत्रणा कशी चालते, कार्यकर्त्यांशी कसा संपर्क ठेवायचा, वेगवेगळ्या गटांना एकत्र कसं आणायचं आणि निवडणुकीच्या आधी संघटना कशी तयार करायची यावर त्यांचा एक भर राहिला आहे आत्तापासूनच्या आपण जर त्यांची पूर्ण राजकीय ही रणनीती पाहिली तर। बिहारमध्ये त्यांनी याच पद्धतीने काम केल्याचं विविध वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं किंवा दिसलं सुद्धा। 2024च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएने 40 पैकी 30 जागा जिंकल्या आणि त्यानंतरही तावडेंना बिहारचे प्रभारी पद कायम ठेवण्यात आलं। मग 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणूक आली आणि तिथे एनडीएला एक मोठं यश मिळालं। या विजयाचं संपूर्ण श्रेय फक्त एका व्यक्तीला देता येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार, भाजपचे स्थानिक नेते आणि संपूर्ण एनडीएची यंत्रणा यांचा यात मोठा वाटा होता। पण पडद्यामागे संघटना आणि निवडणूक व्यवस्थापन सांभाळणाऱ्या तावडेंच्या भूमिकेचीही तितकीच चर्चा झाली। बिहारच्या या अनुभवामुळे तावडेंचं राष्ट्रीय राजकारणातील वजन हे आणखीनच वाढलं गेलं आणि आता बिहार नंतर तावडेंसमोर आली आहे उत्तर प्रदेशची सर्वात मोठी जबाबदारी। विनोद तावडे महाराष्ट्रातला भाजपचा एक मराठा चेहरा मानले जातात आणि म्हणूनच भाजपने 18 ऑगस्ट 2026 रोजी विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे। उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही त्याचं महत्त्व हे प्रचंड तितकंच आहे। त्यामुळे 2027 ची विधानसभा निवडणूक भाजपसाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे। अशा वेळी तावडेंना ही जबाबदारी देणं म्हणजे त्यांच्या संघटन कौशल्यावर केंद्राने पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला आहे असं राजकीय वर्तुळात मानलं जाते किंवा असं बोलणं देखील वावगं ठरणार। आता यातच आणखीन एक चर्चा होती ती म्हणजे तावडेंना केंद्रात मंत्रीपद मिळेल, मात्र सध्या त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे, पुन्हा संघटनेतलं मोठं पद दिलं आहे, त्यामुळे मंत्रीपद मिळेल का हे माहित नाहीये, ही फक्त चर्चा आहे। तसंच तावडे हे महाराष्ट्राकडे सतत लक्ष ठेवून असतात कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचंय आणि मुख्यमंत्री होण्याचीही त्यांची आधीपासून इच्छा आहे। पण आता सध्याच्या कॉन्टेक्स्टवर जर आपण पाहिलं किंवा दिसतंय तर कोणीच दुसरं मुख्यमंत्री होऊ शकत नाही, एकनाथ शिंदे देखील, कारण मोदींनी फडणवीसांना अजून तरी महाराष्ट्र सांभाळायलाच सांगितलंय। त्यामुळे कोणाची नेमकी वर्णी लागणार हे अद्याप सांगता येणार नाही। अद्याप तरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आपल्याला पाहायला मिळतात। आता गंमत बघा, ज्या नेत्याच्या शैक्षणिक पात्रतेवरून महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित झाले, ज्या नेत्याला 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही, जो काही काळ महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाच्या बाहेर राहिला, त्याच नेत्याला आज भाजपने उत्तर प्रदेश सारख्या राज्याची निवडणूक जबाबदारी दिली आहे। हा प्रवास नक्कीच राजकीय दृष्ट्या लक्षवेधी आहे आणि तावडेंच्या राष्ट्रीय प्रवासात बिहार हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असेल तर उत्तर प्रदेश हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरू शकतो। कारण उत्तर प्रदेशमध्ये त्यांना फक्त निवडणूक जिंकायची नाहीये तर पक्षाची संघटना मजबूत ठेवायची आहे, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधायचा आहे, कार्यकर्त्यांना सक्रिय करायचं आहे आणि 2027च्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ही तयार करायची आहे। त्यामुळे आता तावडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकतात का, आणि जर तावडेंनी उत्तर प्रदेशची जबाबदारी ही यशस्वीपणे सांभाळली तर त्यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन आणखी वाढू शकतं। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं, तावडेंच्या राजकीय पुनरागमनाबाबत काय वाटतं आणि महाराष्ट्रात त्यांची पुन्हा एंट्री होणार का, व्हावी का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।